आता तुम्हाला केरळची माहिती देतो. आपण आता हे इथं चौघं बसल्या ना, तिथं तिघं बसल्या, तिघं तर एकाला कॅन्सर आहे. पंजाबमध्ये ते ट्रेन आहे पूर्ण कॅन्सरला भरून. मग त्याचं कारणच ते आहे की तुम्ही अतिरेक वापर केला त्याचा. सगळ्यात जास्त तिकडे आहे आहे की नाही? परंतु शेतकऱ्याला तर नवीन जे शेतकरी ऑर्गॅनिकमध्ये त्याची इच्छा यायची, त्यांना फॉर्म्युला काय देता, मग काय कसं आलं पाहिजे? नाही, आता यांनी जे प्रोडक्ट आलेत सुरुवातीला ते यांची मदत, गांडूळ खताची मदत, शेणखताची मदत अशी घ्यायला हरकत नाही सुरुवातीला. पण आता एकदम तर आपली शेती सेंद्रिय नाही होणार. हळूहळू केलं तर त्या हळूहळूच पद्धतीनं करावं लागेल. त्या हळूहळूच पद्धतीनं करावं लागेल. आणि आता मला तुमच्या मदतीची गरज नाही औषधाच्या. आता नवीन करणाऱ्याला तुमच्या या अति गरज आहे, मी सांगतो. नाही नाही, आम्ही काय म्हणालो, हां. तुमच्या माध्यमातून ज्यांना गरज आहे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आमची त्यांची भेट करून द्या. होतच राहतं तसं आल्यावर कोणी नाही कोणी म्हणते. होय. त्यांची इच्छा असेल कसं वाटतंय शेती करायची. आता काळाची तर गरज आहे, हम्म. परंतु लोकांची जी भावना आहे की बाबा म्हणजे अशी भीतीचं वातावरण, की एकदमच रासायनिक बंद करून इकडे यायचं कसं? आता एखाद्या एकरवर 2 एकरवर खायला काय हरकत? हां 1-2 एकरवर खायचं अशी म्हणजे सुरुवातीच्या 5 वर्षामध्ये अशी मदत घ्यावीच लागणार आहे. म्हणजे जे जैविक पद्धतीची औषधं असतील, सेंद्रिय पद्धतीची औषधं असतील, ते सुरुवातीला करावं लागेल. मॅडम, तुम्हाला कसं काय लोकांचा प्रतिसाद कसा वाटला? म्हणजे आता जेवढं तुम्ही फिरलात आपल्या परिसरामध्ये, कसं आहे सर, ते लोकांना सवय झालेली आहे रासायनिक वापरून. आपण एकदमच त्यांना नाही म्हणजे नाही इन्व्हॉल्व होणार ते, कारण ते काय विचार करतात एकदम रासायनिक बंद केलं तर शेतात काहीच येणार नाही. पण तरी आतापर्यंत म्हणजे बरेच लोक जागरूक झाले आहेत. हळूहळू चालू आहे सगळं. त्यांचं तर ताजं उदाहरण इथं आमच्या काकांचं, की कुठलाही प्रोडक्ट न वापरता ते सेंद्रियमध्ये एकदम प्रगतशील आहेत. मग आता इथं ताजं उदाहरण त्यांना द्यायला काही हरकत नाही ना. हो ना. मग आता तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना तुम्ही कसं सजेस्ट करता? नाही, सुरुवातीला तुम्हाला मेहनत जास्त, हिरवळीचे खत, शेणखत, गांडूळ खत, जैविक खत असं मदत घ्यावीच लागणार आहे. आता तुम्ही जे करता सेंद्रिय शेती आणि मॅडमचे जे प्रोडक्ट आहेत ते पण सेंद्रिय, याच्यामध्ये दोघांचा फरक कुठं आहे? आणि एकंदरीत दोघं पण पुण्याचं काम चालू आहे दोघांचं पण. ते मी जे शेती करतो त्याच्याकडं नेण्याचा पहिला टप्पा आहे, पहिला मार्ग आहे असं म्हणायला त्याला हरकत नाही. म्हणजे यांचे या जे प्रोडक्टचा मार्फत जर तुम्ही माझ्यासारख्या शेतीकडे आलात तर तर लवकर तुम्हाला लवकर रिझल्ट. अच्छा, सपोर्ट या मॅडम, बरोबर आहे का?